व्हायला लागलं आणि थोडंसं काम किंवा माझं येणं कमी झालं. ठीक आहे, ते नंतर मी संघटनेच्या याच्यात बोलेन. पण आज खरं म्हणजे मला तुमचं कौतुक करायचंय, वसंतरावांचं. कारण शिवसेनेत येण्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचायचो आणि टीव्हीवर बघायचो की हातामध्ये दांडुका घेऊन कुठेतरी फिरतायत. मला कळायचं नाही, बाबा माणूस नेमका असा करतोय काय. आता कळलं त्या दांडुक्याचा उपयोग काय करताय तुम्ही. आणि ही कदाचित लोकशाहीची मी शोकांतिका नाही म्हणत, पण दुर्दैवी अवस्था आहे की कोर्टात जाऊन न्याय मिळत नाही, पण हातात दांडुका मिळाल्यानंतर न्याय मिळतो, हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवले. आणि त्याला कारण कोण आहे. मी तुमच्या समोर येण्याच्या आधी पत्रकार संघात तिकडे वार्तालाप झाला आणि त्याने मला प्रश्न विचारला की शिवसेनेची आपली केस सुरू आहे, कल्पना असेल तुम्हाला, सर्वोच्च न्यायालयात. आता ह्या 8-10 दिवसात काहीतरी तारीख आहे, तर तुम्हाला काय वाटतं. म्हटलं आता लवकरच 2045-2050 पर्यंत न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. शेवटी दार ठोकून ठोकून न्याय मिळणार नसेल तर लोकांनी करायचं काय. आणि तुमच्यासारख्या माता भगिनी ज्यांचा कोणी वाली नाहीये, तुम्ही जी काय कर्ज घेतली, आपल्याकडे जो उल्लेख तुम्ही केला की सगळे गडगंज संपत्ती लुटून परदेशात पळून गेले, हे कुठे पळणार. पळून पळून शेतकरी आत्महत्या करतोय, तो कुठे पळणार. कारण आपण सगळेजण जे सर्वसामान्य आहात ते